ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपण बिडकीन ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून आलेले आहे सर। आपण एक युवा तरुण आहे सर। आपलं शिक्षण कितीपर्यंत झालेलं आहे? माझं फर्स्ट इयर झालेलं आहे, BA फर्स्ट इयर। सर आपण उपसरपंच झालेले आहे आणि बिडकीन ग्रामपंचायतमध्ये तरुण युवा असतात, त्यांच्यासाठी काय करणार तुम्ही? तरुणांसाठी आम्ही समजा आता तरुणांसाठी आम्ही आता DMICचं संदीपान पाटील भुमरे साहेबांनी हे केलेलं आहे, तिथं आम्ही रोजगार देण्याचा त्यांना प्रयत्न करू। आपलं नाव सांगा। मी किरण सुभाष गुजर। तर सभासदांची संख्या किती आहे आपली आणि उपसरपंच कोण आहे? आमच्या ग्रामपंचायतचे 17 सदस्य प्लस सरपंच 18 अशी बोली आहे। आणि याच्या पहिले विकास गोल्डे यांच्या घरच्या म्हणजे अंजली गोल्डे ह्या उपसरपंच होत्या। त्या ठरल्याप्रमाणे आमचं 2.5 वर्ष ठरलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी काल राजीनामा दिला आणि आज किरण पाटील गुजर हे बिडकीनचे उपसरपंचपदी विराजमान झालेले। सर सरपंच साहेब बनवून आपण आणि सभासदांची जी संख्या सांगितली आपण, कार्यकाल किती वर्षाचा झाला? 5 वर्ष। 5 वर्ष पूर्ण झालेले? नाही 5 वर्षाचा कार्यकाळ आहे, 2.5 वर्ष झाले आता। सर 2.5 वर्षात कार्यकालात आतापर्यंत जे विकासाचे काम असते तर काय काय काम झालेले सर? आता गावाच्या समस्या जेवढ्या असतात तेवढ्या आपण करण्याचा प्रयत्न करतो। आता आम्हाला जेवढं करता येईल, प्युअर ब्लॉक असेल, ड्रेनेज लाईन असेल, जिथं पाण्याच्या समस्या असतील तिथं पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न आम्ही केलेले, जिथपर्यंत करता येईल तिथपर्यंत चालू आहे। काम याच्या पुढे पण होत राहतील। सर घरकुलची जे स्कीम आहे ते आणि मनरेगाची जे हे रस्ते आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळालेले? आमच्या बिडकीनमध्ये घरकुलाची यादी जवळपास पंतप्रधान योजनेची 1087 आणि त्याच्या प्लस मग SC आले जवळ यशवंतराव चव्हाण असे 1400 प्लस घरकुल आहे। आणि जवळपास आता सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय। थोडाफार 10-5% प्रमाणात राहिले असेल ते पण मार्गी लागतील। सर बिडकीन ग्रामपंचायत हाती जे मोठी समस्या आहे 2.5 वर्षात त्याचं आतापर्यंत निवारण झालेलं नाही, आपण मागणी केली शासनाकडून, अशी मोठी समस्या कोणती सर? आमच्या गावामध्ये जो पाण्याची समस्या आहे त्यासाठी आम्ही खासदार भुमरे साहेब व आमदार इलाज बापू भुमरे साहेब यांच्यासाठी आम्ही जलशुद्धीकरण केंद्राची आपली तिथे सोलर बसण्यात यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली ती। पाण्याचा प्रश्न गावचा मोठा आहे, त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी ते मंजूर करून दिलं आणि ते लवकरच होईल, म्हणजे एक समस्या निवारण होईल। आणि दुसरा एक कचरा डेपोची एक समस्या आहे, त्याचं सुद्धा आम्ही वर पाठवलेलं आहे मंजुरीसाठी। ते जर लवकर मंजूर झालं तर या 2 समस्या महत्त्वाच्या, बाकी समस्या कामं चालू असतात। सर आपलं नाव आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा। मी बिडकीनचे सरपंच। आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपलं किरण गुजर सर जे बिडकीन ग्रामपंचायतसाठी उपसरपंच निर्वाचित झालेले, शुभेच्छा कसं देणार सर? मी सर्वप्रथम किरणला उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून बिडकीनचे चांगले काम घडावे अशा पण शुभेच्छा देतो। आज आपला एक सण आहे बैलपोळा, त्या निमित्तानं मी पण सगळ्यांना शुभेच्छा देतो शेतकरी वर्गाला। आणि त्याच्या हातून बिडकीनमधील जेवढे प्रश्न राहिलेले आहेत, जे की कचऱ्याचा प्रश्न असेल, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, हा प्रश्न सुटावा अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आपलं नाव सांगा। माझं नाव मधुकर सोकटकर, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तसंच शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे।